कुशीत वसलेलं हिरवाईच स्वप्न सुंदर माथेरान गिरीस्थान. नमस्कार, मी दिलीप आहिरे, मुख्याध्यापक नगर परिषद वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर माथेरान. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे. शाळांमधून समाज घडतो आहे. हा समाज निकोप घडला पाहिजे, यासाठी शाळेतलं वातावरण हे सुंदर, रम्य आणि निकोप असणं आवश्यक आहे. आमची शाळा ही समाजाभिमुख आणि जीवनाभिमुख शिक्षण देते. माथेरान गिरीस्थान नगर परिषद सेवेचा दीप सदैव उजळत राहो. जनतेसाठी विकासासाठी स्वप्नांची वाट नित्य खुली राहो. वीर हुतात्मा भाई कोतवाल स्वातंत्र्याची ज्वाला पेटली होती. त्याग धैर्य बलिदानाची गाथा इथे आजही जिवंत हो. माथेरान गिरीस्थान नगर परिषद शौर्याची माती स्वाभिमानाचा गंध. शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. आमची शाळा ही आधुनिक शाळा आहे आणि आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये इंटरनेट असेल, वायफाय आहे. त्याचप्रमाणे डिजिटल शाळा आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही आधुनिक शिक्षणाचे धडे देण्याचं काम करत आहोत. एक अधिक 92 अधिक 1000 सुरुवातीला सांगा. माझा अर्थ आहे 10 ला 99999 बरोबर.
नाही जा. राहू दे तरी. चालेल. हा हे काय करणार आहोत? 23, 24, अधिक 3. किती होतात? 5. शाळा ही समाजाचं काहीतरी देणं असतं, म्हणून शाळेतील प्रत्येक उपक्रम हे समाजाच्या सोबत राहून आम्ही शाळेमध्ये करत आहोत. काही व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी तुझ्यामध्ये कोणते गुण आपली असणे सर्वात महत्त्वाचे आहे? त्यांचं काय काम आहे मग? काय आहे? बरं. आता प्राथमिक विद्या मंदिर माथेरान. या शाळेची उत्तरोत्तर जी प्रगती झालेली आहे, या प्रगतीसाठी अनेक माजी विद्यार्थी असतील किंवा सामाजिक संस्था आहेत, या सामाजिक संस्थांनी या शाळेला मदत केलेली आहे. ज्ञानाचं इथे रूप लावलं जात. लहान पावलात मोठी स्वप्न भविष्यासाठी बीज पेरलं जात. शिक्षण सेवा बलिदानाचा संगम माथेरानचा तेजस्वी इतिहास. आमच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शाळेमध्ये जापानीज भाषा शिकवली जाते. त्याचबरोबर घोडस्वारी असेल, त्यानंतर सायकल प्रशिक्षण असेल, त्यानंतर व्हॅली क्रॉसिंग यासारखी वैशिष्ट्यपूर्ण प्रशिक्षण आमच्या शाळेमधून दिली जातात. आम्ही सारे मिळून जपूया, हीच आमची ओळख, हाच आमचा श्वास. असते डोंगरात असते आणि हा सेफ्टी आपल्याला असतो. डोक्याच्या वर आणि सावकाशला. मध्यान्ह भोजनामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून शालेय पोषण आहाराबरोबरच पूरक आहार पुरवला जातो. यामध्ये अंडी, केळी, दूध, बिस्किट, की राजगिरा लाडू यासारखा पूरक आहार हा दैनंदिन पोषण आहारासोबत दिला जातो. आमच्या शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हुतात्मा झालेले वीर भाई कोतवाल हे आमच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
आपल्या शाळेमध्ये नेरळ पीठाचे विस्तार अधिकारी देवीदास जाधव सर हे परीक्षणासाठी ते उपस्थित आहेत. या भारत मातेला याच्यात इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले असे भाई कोतवाल यांच्या प्रतिमेचं इथं पूजन करून आपण आजच्या या परीक्षणाच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सिद्धगड किल्ला सामने है,